So next part of the chapter is variation of molar conductivity with concentration. म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी ही कॉन्सन्ट्रेशनच्या सोबत कशा पद्धतीने व्हेरिएबल होते, कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं तर मोलर कंडक्टिव्हिटीमध्ये कशा पद्धतीने चेंज होतो याच्याबद्दलचं आपण डिस्कशन तर करणार आहोत. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मोलर कंडक्टिव्हिटी इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल लॅम्बडा अँड इज इक्वल टू, आपण त्याच्यासाठीचं एक इक्वेशन असं बघितलं की एक रिलेशन बघितलं 1000 इंटू कॅपा डिवायडेड बाय सी म्हणजे काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. डिफरंट टाईपचे सोल्युशन असतील त्याच्यासाठी इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी ही जी टर्म आहे ती उपयोगाची पडत नाही आणि त्यासाठी आपण मोलर कंडक्टिव्हिटी ही टर्म इंट्रोड्यूस केलेली होती. मग आता ही जी मोलर कंडक्टिव्हिटी आहे ती कॉन्सन्ट्रेशन बदलल्यानंतर ही मोलर कंडक्टिव्हिटी कशा पद्धतीने व्हेरिएबल होते याच्याबद्दलचं डिस्कशन आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून इथं करणार आहोत. याच्यासाठी एक इमॅजिन करूया आपण की सपोज आपल्याकडं सोडियम क्लोराईड हा एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणायचं, विच अंडरगोज कंप्लीट डिसोसिएशन वेन डिझॉल्व इन वॉटर. ज्यांचं कंप्लीट डिसोसिएशन होतं, म्हणजे सपोज आपल्याकडं 100 NaCl असतील आणि त्या 100 NaClचं डिसोसिएशन झालं 100 Na प्लस आणि 100 Cl मायनसमध्ये, कधी जर ते पाण्यामध्ये डिझॉल्व केले तर त्यावेळी त्याला आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आर दोज विच अंडरगोज कंप्लीट डिसोसिएशन, विच अंडरगोज कंप्लीट आयोनायझेशन. सो अशा प्रकारचा एक आपण 100 NaCl कन्सिडर करूया आणि जर आपण हे 100 NaCl असतील ते 100 NaCl 10 ml वॉटर जर आपण ॲड केलं तर आउट ऑफ 100 NaCl 50 अंडरगोज डिसोसिएशन टू फॉर्म 50 पॉझिटिव्ह आयन अँड 50 मायनस आयन्स. म्हणजे याचा अर्थ असा की नंबर ऑफ आयन्स इन्क्रीज झाले कधी जर आपण आयोनायझेशन केलं, आपण डिसोसिएशन केलं वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर, आणि नंबर ऑफ आयन्स वाढले तर त्याच्यामध्ये काय होणार आहे तर त्याची मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. तुम्ही इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये बघू शकता की वाय ॲक्सिस आहे तो मोलर कंडक्टिव्हिटी दाखवतो आहे कॅपिटल लॅम्बडानं, आणि हा जो एक्स ॲक्सिस आहे तो स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन इथं दिलेला आहे. आणि मग ह्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं व्हेरिएशन होतं, कॉन्सन्ट्रेशन चेंज केल्यानंतर मोलर कंडक्टिव्हिटी कशा पद्धतीनं चेंज होतं याच्याबद्दल डिस्कशन आपण करतो. सुरुवातीला आपण असं सांगितलं की वॉटर फार कमी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 100 NaCl डिझॉल्व केले आहेत, म्हणजे हे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे आणि हे त्याचा मार्क इथे येऊ शकतो. जर ते वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर त्याच्यामध्ये नंबर ऑफ आयन्स वाढायला लागतात आणि नंबर ऑफ आयन्स वाढायला लागले तर मोलर कंडक्टिव्हिटी ही या पद्धतीनं आपल्याला इन्क्रीज होताना दिसणार आहे. आणि ती या पॉईंटपर्यंत जर गेली तर आपण असं म्हणू शकतो ॲज द डायल्युशन इन्क्रीजेस मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. कारण आत्ताच आपण बघितलं की डायल्युशन आणि कॉन्सन्ट्रेशन या दोघांचं रिलेशन हे इनव्हर्सली रिलेटेड आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की जेव्हा एखादी गोष्ट डायल्यूट होत असेल तेव्हा त्याचा अर्थ असा की त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी होतं. म्हणजे सपोज 100 NaCl आपण कशामध्ये घेतले तर 100 वॉटरमध्ये घेतले, आणि जर 100 NaCl जर आपण आणखीन डायल्यूट केले म्हणजे आपण इथं 500 ml वॉटरमध्ये डिझॉल्व केले तर हे जे सोल्युशन आहे ते कॉन्सन्ट्रेटेड झालं. म्हणजे जेव्हा डायल्युशन वाढतं तेव्हा कॉन्सन्ट्रेशन कमी होतं हे लक्षात घ्यायचं आहे. मग इथं मी असं म्हणतो की ॲज द कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस, इथं बघा कॉन्सन्ट्रेशन हे या पद्धतीने डिक्रीज व्हायला लागलं तर मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणं याचा अर्थ असा की डायल्युशन इन्क्रीज होणं हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. इथं पहिलं स्टेटमेंट असं म्हणतं की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जे असतील लाईक NaCl किंवा HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड इन्क्रीजेस रॅपिडली विथ डायल्युशन. म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी जी असते ती स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये इन्क्रीज होते रॅपिडली कधी जर त्याचं डायल्युशन वाढलं किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला लागलं तर. नेक्स्ट स्टेटमेंट इथं दिलं, लिमिटिंग व्हॅल्यू अप्रोचेस ॲट .0.1 और .0.1 मोलर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे याची जी लिमिटिंग व्हॅल्यू आहे ती कुठेपर्यंत असणार आहे तर 0.001 मोलर किंवा 0.001 मोलर कॉन्सन्ट्रेशन झाल्यानंतर, आणि त्यावेळी ते लिमिटिंग व्हॅल्यू आपल्याला इथं या पद्धतीने मिळणार आहे. म्हणजे मिनिमम कॉन्सन्ट्रेशन आपण इथं करू शकतो आणि मिनिमम कॉन्सन्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला इथं जो पॉईंट मिळणार आहे तो मॅक्झिमम मोलर कंडक्टिव्हिटीचा मिळणार आहे. आणि परत आणखीन त्याच्यामध्ये जर आपण इनफायनाइटली वॉटर ॲड करत गेलो म्हणजे त्याचं डायल्युशन इन्क्रीज करत गेलो तर आपल्याला हा जो ग्राफ आहे तो एक्स्ट्रापोलेट करावा लागेल आणि इथं आपल्याला या पद्धतीची लॅम्बडाची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि ही जी लॅम्बडाची व्हॅल्यू आहे ती इनफायनाईट डायल्युशनला आहे, ती 0 कॉन्सन्ट्रेशनला आहे. बघा मी काय सांगतो, जेव्हा कॉन्सन्ट्रेशन कमी केलं जाईल आणि ते 0 कॉन्सन्ट्रेशन होईल तेव्हा मोलर कंडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असणार आहे आणि इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा नॉट या पद्धतीनं. किंवा आपण असं सांगू शकतो
ॲट इनफायनाईट डायल्युशन म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ वॉटर मोलिक्युल जर आपण वाढवत गेलो, डायल्युशन त्याचं इन्क्रीज करत गेलो, तर ॲट इनफायनाईट डायल्युशनला म्हणजेच झिरो कॉन्सन्ट्रेशनला जी मोलर कंडक्टिव्हिटी असणार आहे ती लॅम्बडा नॉट या लेटरनं इथं डिनोट केली गेलेली आहे. याचा पुढचा पॉईंट असा दिला की इट इज अ लॅम्बडा नॉट ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑर ॲट इनफायनाईट डायल्युशन. म्हणजे बघा इथं सुरुवातीला मोलर कंडक्टिव्हिटी एवढी होती की जर कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं, कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला लागलं म्हणजे डायल्युशन जर वाढायला लागलं तर मोलर कंडक्टिव्हिटी ही या पद्धतीने इन्क्रीज होत गेली आणि ती या पॉईंटला मिळाली की जिथं आपल्याला मॅक्झिमम ते व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर मात्र अशा एका ठिकाणी पोहोचलो की जिथं झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणू शकता किंवा इन्फायनाईट डायल्युशन म्हणू शकता, त्यावेळी जी मोलर कंडक्टिव्हिटी आहे ती लॅम्बडा नॉट या लेटरनं डिनोट केलेली असते. फर्दर डायल्युशन डज नॉट अफेक्ट द मोलर कंडक्टिव्हिटी. याच्या पुढं जर आपण डायल्युशन केलं तर मोलर कंडक्टिव्हिटीमध्ये काहीही फरक पडणार नाही. ती त्या लिमिटिंग व्हॅल्यूला, त्याच्या मॅक्झिमम व्हॅल्यूला तिथं जाऊन पोचलेली असेल. आणि याच्यासाठीचं इक्वेशन कोलार्स या सायंटिस्टनं मांडलं आणि ते इक्वेशन असं आहे की लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा नॉट मायनस ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर रूट आहे, जिथं ए जो असेल तो कॉन्स्टंट असणार आहे. म्हणून हे जे इक्वेशन आहे ते स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे की ज्याच्यामध्ये लॅम्बडा मोलर कंडक्टिव्हिटी, लॅम्बडा नॉट मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. म्हणून इथं इक्वेशन आहे लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा नॉट मायनस ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ सी कॉन्सन्ट्रेशन. इथं आपण या पद्धतीनं बघितलेलं आहे. सो नेक्स्ट टाइमकडे जातो आपण. फॉर वीक इलेक्ट्रोलाइट हा ग्राफ कसा असणार आहे. आता सांगितलं की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठीचा आपल्याला हा ग्राफ मिळाला होता. वीक इलेक्ट्रोलाइटसाठी काय होतं, इन केस ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट ऑल्सो काय होणार आहे, मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस ऑन डायल्युशन. म्हणजे आपण वीक इलेक्ट्रोलाइट आपण घेऊया ॲसिटिक ॲसिड CH3COH. हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. याच्या बाबतीमध्ये आयोनायझेशन हे थोडंसं लूज होतं, थोडंसं कमी होतं वीक इलेक्ट्रोलाइट असल्यामुळं. तरी पण डायल्युशन जर वाढत असेल तर मोलर कंडक्टिव्हिटी वाढत जाते. पण इथं जसं आपल्याला लिनियर आणि शार्प ग्राफ मिळतो तसा वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये आपल्याला कर्ड ग्राफ या पद्धतीचा मिळणार आहे. आणि म्हणून इथं आपण असं म्हणू शकतो इट इज अ नॉट अ लिनियर, इट इज अ कर्व टाईप ऑफ ग्राफ. याच्या पुढे आपण असं म्हणतोय बाय एक्स्ट्रापोलेशन ऑफ लिनियर पार्ट ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन कॅन बी डिटरमाइंड. जेव्हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा जो ग्राफ आहे तो आपण असाच एक्स्ट्रापोलेट केला म्हणजे पुढे कंटिन्यू केला तर इथं आपल्याला झिरो कॉन्सन्ट्रेशनला जे मिळणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तर मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इनफायनाईट डायल्युशन ऑर ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. बट इन केस ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट झिरो कॉन्सन्ट्रेशनला वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये झिरो कॉन्सन्ट्रेशनची मोलर कंडक्टिव्हिटी आपल्याला मिळत नाही आहे. म्हणून इथं स्टेटमेंट असं दिलं आहे दिस मेथड इज नॉट पॉसिबल फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. कारण वीक इलेक्ट्रोलाइटचा जो ग्राफ आहे तो या पद्धतीनं इकडं या पद्धतीने गेला. तो एक्स्ट्रापोलेट जरी करायचा झाला तर तो ह्या जो वाय ॲक्सिस आहे त्याला कुठेही छेदणार नाही आहे. जसा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा इथं जर एक्स्ट्रापोलेट केला तर इथं आपल्याला लॅम्बडा नॉटची व्हॅल्यू मिळू शकते. बट इन केस ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट वी कॅन नॉट गेट द व्हॅल्यू ऑफ molar conductivity at zero concentration or at infinite dilution. Therefore, weak electrolyte जे असतील लाईक ॲसिटिक ॲसिड CH3COH यांच्यासाठी आपण कोलर्स लॉ वापरणार आहे अँड इट इज युजफुल फॉर कॅल्क्युलेटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. झिरो कॉन्सन्ट्रेशनला वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी आपण ही टर्म वापरणार आहे. कोलर्स लॉचा आपण इथं वापर करणार आहे. सो हा कोलर्स लॉ आहे का तर कोलर्स लॉचं स्टेटमेंट द लॉ स्टेट्स दॅट ॲट इनफायनाईट डायल्युशन each ion migrates independently of its coion and contributes to total molar conductivity of electrolyte irrespective of the nature of other ions to which is associated. आपण कन्सिडर करूया की AB हा एक इलेक्ट्रोलाइट आहे, वीक इलेक्ट्रोलाइट आहे आणि जर तो आपण डिझॉल्व केला एखाद्या सॉलिडमध्ये तर इट अंडरगोज आयनायझेशन टू फॉर्म A+ अँड B-. तर कोलार्स असं म्हणतो की ॲट इनफायनाईट डायल्युशन म्हणजे ह्याच्यामध्ये आपण वॉटर ॲड करत गेलो, इनफायनाईट डायल्युशन आपण जर केलं वॉटर त्याच्यामध्ये ॲड केलं तर ईच आयन मायग्रेट्स इंडिपेंडंट ऑफ इट्स कोआयन. म्हणजे हा जो AB आहे त्याचं डिसोसिएशन A+ आणि B- झाला, हा A+ आणि B- हा मायग्रेट होत राहणार आहे इंडिपेंडंट ऑफ इट्स कोआयन. म्हणजे सुरुवातीला ते AB फॉर्ममध्ये होते, A हा Bचा कोआयन होता, पण ॲट इनफायनाईट डायल्युशनला A+ असेल किंवा B- असेल हे दोघं पण इंडिपेंडंटली मायग्रेट व्हायला सुरुवात होतात अँड कॉन्ट्रीब्युट द टोटल मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ अन इलेक्ट्रोलाइट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ अदर आयन्स टू विच इट इज असोसिएटेड. म्हणजे याचा अर्थ असा
की जर वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन जर आपण लॅम्बडा नॉट या पद्धतीनं घेतली तर जे आयन्स असतील, आता आपण घेतला ए प्लस आणि दुसरा घेतला बी मायनस, मग याचे एन नंबर ऑफ असतील किंवा याचे एन नंबर ऑफ आयन्स असतील, तर प्रत्येक आयन हा स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन टोटल मोलर कंडक्टिव्हिटीच्या सोबत देतो ॲट 0 कॉन्सन्ट्रेशनला. म्हणून हे स्टेटमेंट पुन्हा एकदा मी रिपीट करतो आहे. द लॉ स्टेट्स दॅट ॲट इनफायनाईट डायल्युशन इच आयन मायग्रेट्स इंडिपेंडंट ऑफ इट्स कोआयन. म्हणजे जर ए बी हा एक इलेक्ट्रोलाइट असेल, वीक इलेक्ट्रोलाइट असेल, जर आपण याच्यामध्ये इनफायनाईट डायल्युशन केलं, त्याच्यामध्ये ए बी डिझॉल्व केला, तर यातला ए प्लस आणि बी मायनस हा इंडिपेंडेंटली मायग्रेट व्हायला लागतो आपल्या सहकार्याचा विचार न करता. अँड contributes total molar conductivity of electrolyte irrespective of the nature of other ions to which it is associated. म्हणजे दुसऱ्याचा विचार न करता प्रत्येकजण टोटल मोलर कंडक्टिव्हिटी जी सोल्युशनची असेल त्याच्यामध्ये स्वतःचं योगदान देतोय, स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देत राहतं. म्हणजे एन नंबर ऑफ ए प्लस असतील आणि एन नंबर ऑफ बी मायनस असतील, हे प्रत्येकजण स्वतःच्या कंडक्टिव्हिटीचं कॉन्ट्रीब्युशन ह्या टोटल मोलर कंडक्टिव्हिटीमध्ये देत राहणार आहेत. म्हणून याच्यासाठीचं इक्वेशन दिलं आहे, लॅम्बडा नॉट इज इक्वल टू एन प्लस लॅम्बडा नॉट प्लस एन मायनस लॅम्बडा नॉट मायनस. याचा अर्थ असा, मी आत्ताच सांगितलं की जर ए आणि बी हा याचं डिस्ट्रीब्युशन ए प्लस आणि बी मायनस तयार होत असेल, याचे एन नंबर ऑफ मोलिक्युल्स प्लस असतील, याचे नंबर ऑफ एन मोलिक्युल्स मायनस असतील, तर टोटल मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इनफायनाईट डायल्युशन ही आपण लॅम्बडा नॉटनं घेतो. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. म्हणजे ए प्लसचे नंबर ऑफ मोल्स किती तयार झाले, एन प्लस लॅम्बडा नॉट ए प्लस म्हणतोय मी, प्लस एन मायनस आणि इथं बीच्या बाबतीमध्ये घेतो लॅम्बडा नॉट बी मायनस. म्हणजे प्रत्येकानं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन या टोटल मोलर कंडक्टिव्हिटीमध्ये दिलेलं असेल. सो पुन्हा एकदा जेवढे प्लस होतील त्या प्रत्येकाचं प्रत्येकाची कंडक्टिव्हिटी, जेवढे मायनस होतील त्याचे प्रत्येकाची कंडक्टिव्हिटी यांची सम ही टोटल मोलर कंडक्टिव्हिटी इतकी असणार आहे. म्हणून वेअर लॅम्बडा प्लस अँड लॅम्बडा मायनस आर मोलर कंडक्टिव्हिटीज ऑफ कॅटायन्स अँड anions respectively, and n plus and n minus are the number of moles of cations and anions specified in the chemical formula of the electrolyte. हे तुम्हाला लक्षात आलेलं असावं. फार महत्त्वाचं इक्वेशन आहे. कोलर्स लॉ फार महत्त्वाचा आहे. इनफायनाईट डायल्युशनला प्रत्येक आयन इंडिपेंडेंटली मायग्रेट होतो आणि प्रत्येकजण टोटल मोलर कंडक्टिव्हिटीमध्ये आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देतो. हे स्टेटमेंट आपण कोलर्स लॉसाठी इथं वापरलेलं आहे. सो व्हॉट आर दी ॲप्लिकेशन ऑफ कोलर्स लॉ. कोलर्स लॉचे ॲप्लिकेशन काय, तर आत्ताच आपल्याला लक्षात आलं की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची जी मोलर कंडक्टिव्हिटी इनफायनाईट डायल्युशनला आहे ती जर मेजर करायची असेल तर आपण ग्राफ आहे तो एक्स्ट्रापोलेट केला आणि आपण मोलर कंडक्टिव्हिटी मिळवली. पण वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये मात्र ग्राफ हा एक्स्ट्रापोलेट करता येत नाही आहे आणि त्यामुळं कोलर्स लॉ वापरून आपण एखाद्या वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करू शकतो. म्हणून फर्स्ट ॲप्लिकेशन तुम्हाला दिलं, द थेअरी कॅन बी यूज टू कॅल्क्युलेट द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. 0 कॉन्सन्ट्रेशनला वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी आपण डिटरमाइन करू शकता. फॉर एक्झाम्पल लॅम्बडा नॉट KCl इज इक्वल टू, आता सपोज KCl आहे एक इलेक्ट्रोलाइट आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन के प्लस आणि Cl मायनसमध्ये झालं तर कोलर्स लॉ प्रमाणे लॅम्बडा नॉट KCl म्हणजे पूर्ण सोल्युशनची जी मोलर कंडक्टिव्हिटी आहे 0 कॉन्सन्ट्रेशनला ती काय होणार आहे, लॅम्बडा नॉट K प्लस लॅम्बडा नॉट Cl मायनस. किंवा बेरियम डायहायड्रॉक्साईड इथं दिलेला आहे, लॅम्बडा नॉट ऑफ बेरियम डायहायड्रॉक्साईड इज इक्वल टू लॅम्बडा नॉट ऑफ Ba+2 lambda naught of OH minus. Knowing the molar conductivity of ions at infinite dilution, lambda naught value of electrolyte can be determined. म्हणजे लॅम्बडा नॉट व्हॅल्यू मिळवायची असेल तर कोलर्स लॉचा या पद्धतीने आपण वापर करू शकतो. पुढे दिलं आहे, द थेअरी इज अ पर्टिक्युलरली युजफुल इन कॅल्क्युलेटिंग लॅम्बडा नॉट व्हॅल्यू ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स फ्रॉम दोज ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे काही वीक इलेक्ट्रोलाइट जे असतील ते ज्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटपासून बनलेले असतील त्या वीक इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी आपण मेजर करू शकता. म्हणजे सपोज इथं तुमच्या लक्षात येतं का बघा की HCl हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, NaCl हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे आणि NaCl हा सुद्धा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सॉल्ट आहे, HCl हा ॲसिड असल्यामुळे स्ट्रॉंग आहे, हा वीक ॲसिड आहे त्यामुळे हा एक वीक इलेक्ट्रोलाइट आहे. आणि ह्या वीक इलेक्ट्रोलाइटची जर आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करायची असेल तर ते ज्यापासून बनवू शकतात तो HCl आणि NaCl हे जर घेतले आणि त्यांचं जर मॅथमॅटिकल ऑपरेशन केलं आणि ते जर आपण असं मिळवलं, लॅम्बडा नॉट ऑफ HCl प्लस लॅम्बडा नॉट CH3CONA मायनस लॅम्बडा नॉट NaCl, तर HClचं डिस्ट्रीब्युशन होऊन लॅम्बडा नॉट H प्लस Cl मायनस Clचं डिस्ट्रीब्युशन लॅम्बडा नॉट Cl मायनस
प्लस आपण हा साईन वापरला, इथं प्लस घेतला. CH3CONA चं डिस्ट्रीब्युशन लॅम्बडा नॉट ऑफ CH3CO मायनस हा लॅम्बडा नॉट ऑफ Na प्लस, त्या पद्धतीनं इथं मायनस साईन आहे, हा पण मायनस साईन घेतला. आणि NaClचं लॅम्बडा नॉट ऑफ Na प्लस मायनस लॅम्बडा नॉट Cl मायनस. हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ह्याची टोटल मोलर कंडक्टिव्हिटी आपण डिटर्माइन करू शकता मॅथमॅटिकल इक्वेशनचा वापर करून. आणि फायनली आपण इथं इक्वेशन मिळतं बाकीचे कॅन्सल केल्यानंतर. म्हणजे तुमच्या लक्षात येते का बघा की जर आपण याच्यातल्या काही सारख्या टर्म कॅन्सल करू शकलो, लॅम्बडा नॉट Na प्लस मायनस लॅम्बडा नॉट Na प्लस, इथं प्लस Cl मायनस आहे, इथं मायनस Cl मायनस आहे, हे जर आपण केलं तर फक्त काय राहतं लॅम्बडा नॉट ऑफ H प्लस आणि लॅम्बडा नॉट ऑफ CH3CO मायनस अँड इट इज नथिंग बट फॉर दी वीक इलेक्ट्रोलाइट. आणि म्हणून इथं आपण इक्वेशन मिळतं लॅम्बडा नॉट ऑफ H प्लस प्लस लॅम्बडा नॉट ऑफ CH3CO मायनस इज इक्वल टू लॅम्बडा नॉट ऑफ CH3COH. म्हणून CH3COHची जर आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन मेजर करायची असेल, CH3COH हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, तर कोणाचा वापर करायचा, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ HCl प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ CH3CONA मायनस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl. तर आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइट CH3COH जो असेल त्याची आपण मोलर कंडक्टिव्हिटी डिटर्माइन करू शकतो. बिकॉज ऑफ लॅम्बडा नॉट व्हॅल्यू ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स HCl, CH3CONA and NaCl can be determined by extrapolation method. The lambda not acidic value can be obtained. म्हणजे ह्या सगळ्यांची आपण एक्स्ट्रापोलेशनचा वापर करून याची लॅम्बडा नॉट व्हॅल्यू, याची लॅम्बडा नॉट व्हॅल्यू आणि याची लॅम्बडा नॉट व्हॅल्यू मेजर करू शकतो, पण वीक इलेक्ट्रोलाइटची नाही करू शकता. त्यासाठी या तिघांचा वापर मॅथमॅटिकल ऑपरेशन करून जर केला तर आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइट जे असतील त्याची मोलर कंडक्टिव्हिटी डिटर्माइन करता येऊ शकते. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेला जो पार्ट असेल त्याच्याबद्दलचं डिस्कशन करूया.